परक्याचे धन व परस्त्रीबद्दल लोभ धरणारे दुष्ट, चोर आणि जुगारी यांची संख्या खूप वाढली. लोक मातापिता आणि देवांना जुमानत नव्हते आणि साधूंकडून सेवा करून घेत होते. श्री शिव म्हणतात, हे भवानी, ज्यांचे असे आचरण असते त्या प्राण्यांना राक्षसच समज. अशा प्रकारे धर्माविषयी लोकांची अरुची व अनास्था पाहून पृथ्वी अत्यंत भयभीत व व्याकुळ झाली. ती विचार करू लागली की पर्वत, नद्या, समुद्र यांचे ओझे मला कधी इतके वाटले नाही जितके एका परद्रोह्याचे वाटते. पृथ्वीला सर्व धर्म विपरीत झाल्याचे दिसत होते, परंतु रावणाच्या भीतीमुळे ती बोलू शकत नव्हती. शेवटी मनात विचार करून व गायीचे रूप घेऊन जेथे देव व मुनी लपले होते तेथे ती गेली. पृथ्वीने रडत रडत आपले दुःख उघड केले, परंतु कुणाकडूनही काही काम झाले नाही. तेव्हा देव, मुनी आणि गंधर्व हे सर्व मिळून ब्रह्मदेवाच्या सत्यलोकी गेले. भय आणि शोकामुळे ती अत्यंत व्याकुळ झालेली बिचारी पृथ्वीसुद्धा गायीच्या रूपात त्यांच्याबरोबर होती. ब्रह्मदेवांनी सारे ओळखले. त्यांनी विचार केला, यात माझे काही चालणार नाही. तेव्हा त्यांनी पृथ्वीला म्हटले, ज्याची तू दासी आहेस तोच अविनाशी तुम्हा आम्हाला मदत करणारा आहे. ब्रह्मदेव म्हणाले, हे धरणी, मनात धीर धरून श्रीहरींच्या चरणांचे स्मरण कर. प्रभू हे आपल्या सेवकांची यातना जाणतात. ते तुझ्या कठीण संकटाचा नाश करतील. सर्व देव बसून विचार करू लागले की प्रभूंना शोधायचे कोठे, त्यांच्याजवळ तक्रार कुठे करायची. कोणी म्हणाले की वैकुंठाला जाऊया, कोणी म्हणत होता की प्रभू क्षीरसमुद्रात निवास करतात तेथे जाऊया. ज्याच्या मनात जशी भक्ती आणि प्रीती असते तेथे प्रभू त्याच रीतीने प्रकट होतात. हे पार्वती, त्या मंडळींमध्ये मीही होतो. संधी पाहून मी म्हणालो, भगवान सर्व ठिकाणी समानपणे भरलेले असतात. प्रेमामुळे ते प्रकट होतात. देश, काल, दिशा, विदिशा यामध्ये जिथे भगवान नाही अशी जागा कुठे आहे सांगा बरं. ते चराचरात व्याप्त असूनही सर्वांपासून अलिप्त, विरक्त आहेत. त्यांना कशातही आसक्ती नाही. ते प्रेमामुळे प्रकट होतात, जसा अग्नी प्रकट होतो. अग्नी हा अव्यक्त रूपाने व्याप्त आहे, परंतु जिथे त्यासाठी अरणी, मंथन इत्यादी साधन केले जाते तेथे तो प्रकट होतो. त्याप्रमाणेच सर्वत्र व्याप्त असलेले भगवानही प्रेमामुळे प्रकट होतात. माझे बोलणे सर्वांना आवडले. ब्रह्मदेवांनी छान छान म्हणून माझी प्रशंसा केली. माझे म्हणणे ऐकून ब्रह्मदेवांना फार आनंद झाला. त्यांचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. तेव्हा ते धीर बुद्धीचे ब्रह्मदेव एकाग्र होऊन हात जोडून स्तुती करू लागले. हे देवांचे स्वामी, सेवकांना सुख देणारे, शरणागतांचे रक्षण करणारे भगवान, तुमचा विजय असो, विजय असो. हे गो ब्राह्मणांचे हित करणारे, असुरांचा विनाश करणारे, लक्ष्मीचे प्रिय स्वामी, तुमचा विजय असो. हे देव आणि पृथ्वीचे पालन करणारे, तुमची लीला अद्भुत आहे. तिचे रहस्य कोणीही जाणू शकत नाही. अशा प्रकारे जे स्वभावतःच कृपाळू व दीनदयाळू आहेत तेच आम्हावर कृपा करोत. हे अविनाशी, सर्वांच्या हृदयात वसणारे, सर्वव्यापक, परम आनंद स्वरूप, अज्ञेय, इंद्रियातीत, पवित्र चरित्र, मायेने रहित मुकुंद, तुमचा विजय असो, विजय असो. या लोकीच्या व परलोकीच्या सर्व भोगांपासून विरक्त आणि मोहातून सर्वथा मुक्त ज्ञानी मुनिवृंदसुद्धा अत्यंत प्रेमाने ज्यांचे रात्रंदिवस ध्यान करतात आणि ज्यांच्या गुणांच्या समुच्चयाचे गान करतात त्या सच्चिदानंदांचा विजय असो. ज्यांनी दुसऱ्या कुणा मित्राविना किंवा सहाय्यकाविना एकट्यानेच किंवा स्वतःच आपणाला त्रिगुणरूप ब्रह्मा, विष्णू, महेश बनवून किंवा कोणत्याही उपादान कारणाविना अर्थात स्वतः सृष्टीचे एकमात्र निमित्त व उपादान कारण बनून 3 प्रकारची सृष्टी उत्पन्न केली, त्या पापनाशक भगवान यांनी आमची आठवण ठेवावी. आम्ही भक्ती जाणत नाही, पूजाही जाणत नाही. जे जन्म मृत्यूच्या भयाचे नाश करणारे, मुनींच्या मनाला आनंद देणारे
आणि विपत्तींच्या राशींचा नाश करणारे आहेत, त्या भगवंतांना आम्ही सर्व देवांचे समुदाय काया वाचा मनाने मखलाशी करण्याचा स्वभाव सोडून प्रांजळपणे शरण आलो आहोत. सरस्वती, वेद, शेष आणि सर्व ऋषी यांच्यापैकी कोणीही ज्यांना जाणत नाही, ज्यांना दीनजन प्रिय आहेत असे वेद उच्चरवाने सांगतात, तेच भगवान आम्हावर दया करोत. जे संसाररूपी समुद्राच्या मंथनासाठी मंदराचल रूप आहेत, सर्व प्रकारे सुंदर, गुणांचे धाम आणि सुखांचे राशी आहेत, असे हे नाथ तुमच्या चरणकमली आम्ही मुनी, सिद्ध आणि सर्व देव भयाने अत्यंत व्याकुळ होऊन नमस्कार करतो. देव आणि पृथ्वी भयभीत झाल्याचे पाहून आणि त्यांचे स्नेहयुक्त बोलणे ऐकून शोक व संदेह दूर करणारी गंभीर आकाशवाणी झाली.